1193 छापल्याप्रमाणे सभापती महोदय, नागपूर येथील पीएम ई बस सेवा चालक व वाहनांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याबाबतचा हा प्रश्न आहे आणि खुद्द उच्च न्यायालय नागपूर खंडपीठानेच असं सांगितलंय की नागपूरच्या सेवेसाठी नवीन ई बस सेवा ज्यावेळेस दाखल झाल्या केवळ चालक व वाहनांचे प्रशिक्षण त्या ठिकाणी प्रलंबित राहिले। मग हे प्रलंबित असल्याचं नेमकं कारण काय आणि हे प्रलंबित राहिल्यामुळं त्या ठिकाणी त्या ई बस सेवाचं किती नुकसान झालं हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि मतदानाच्या काळामध्ये जे अपंग व्यक्ती होते त्यांना जाण्यासाठी ज्या गैरसोयी निर्माण झाल्या त्याविषयी आपण याद्वारे आपण उत्तर द्यावं। सन्मान्य सभापती महोदय, पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण 1559 बसेस ह्या देण्याचा निर्णय घेण्यात आला। 22 महानगरपालिकांकरता या मंजूर आहेत। त्याच्यातल्या 150 ज्या आहेत या नागपूरसाठी मंजूर झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ती जी काही प्रोसिजर आहे गाड्या सुरू करायची ती देखील नागपूरमध्ये झालेली आहे। आणि सन्मान्य सदस्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा या ठिकाणी मांडला की प्रशिक्षणाचा, त्या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे। प्रश्न क्रमांक 8 8325 सभापती महोदय।